यानंतर नगर महानगर बुलेटिनमध्ये घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उद्या नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। कोकाटे आरोपांवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वर्तन अतिशय चुकीचं असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। सभागृहात रमी खेळणं योग्य नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। हनी ट्रॅप प्रकरणी संजय राऊतांनी खळबळजनक ट्विट केलंय। गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढाचे फोटो शेअर करत गंभीर आरोप केले। आरोपानंतर खडसेंकडून लोढाच्या एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली। प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे। संजय राऊत एकनाथ खडसेंच्या आरोपांवर महाजन यांनी हे उत्तर दिलं। प्रफुल्ल लोढाचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत फोटो समोर आल्यानंतर फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, हवेत आरोप करू नये असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना सुनावलंय। सावली बार आणि अवैध उपशावरील परबांचे आरोप चुकीचे असल्याचं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं, तर परबांवर हक्कभंग आणणार असा इशाराही त्यांनी दिला। अजित पवारांच्या आदेशानंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा झाला आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेणार असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली। आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना आव्हान दिलं। हिम्मत असेल तर मुंबईच्या आझाद मैदानावर येण्याचं आव्हान त्यांनी दिलेलं आहे। यामुळे संजय गायकवाड विरुद्ध इम्तियाज जलील वाद पेटण्याची शक्यता आहे। छाबा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना मारहाण करणं सूरज चव्हाणांना भोवलं। अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले। अवघ्या 24 तासात सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यात आली। सूरज चव्हाणच्या राजीनाम्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं वक्तव्य रोहिणी खडसेंनी केलं। तर या प्रकरणाची सुरुवात झाली त्या माणिकराव कोकाटेंचं काय असा सवालही रोहिणी खडसेंनी उपस्थित केला। लातूरमधील घटनेचं समर्थन करत नाही, मात्र निवेदन देताना झाली गोष्ट अयोग्य आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरेंनी दिली। सूरज चव्हाणांना राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलावलंय अशी माहितीही तटकरेंनी दिली। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी अखेर माफी मागितली आहे। छाबाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मनोज रांगेंनी केली, तर सुनील तटकरेंनी हा हल्ला घडून आणल्याचा संशय मनोज रांगेंनी व्यक्त केला। नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर छाबा संघटनेनं आंदोलन केलं। छाबा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा यावेळी निषेध करण्यात आला। नांदेड शहरामध्ये लावण्यात आलेले राष्ट्रवादीचे बॅनर छाबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले। अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर छाबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडले। धाराशिवमध्ये छाबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये गोंधळ घातला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर आणि कार्यालयावर पत्ते फेकले। लातूरमध्ये छाबा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सुनील तटकरे थांबलेल्या ठिकाणी छाबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। लातूरमध्ये छाबा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर जालन्यात छाबा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जालना शहरातील मंठा रोडलगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संपर्क कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न छाबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुंबई 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला। मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये 209 जणांचा मृत्यू झाला होता, तर 800 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते। मात्र उच्च न्यायालयानं या प्रकरणातील सर्व 11 आरोपींना निर्दोष सोडलंय। त्यामुळे तपास यंत्रणांना मोठा झटका बसलाय। पोलीस आणि तपास यंत्रणांना या प्रकरणात न्यायालयामध्ये योग्य प्रकारे पुरावे सादर न करता आल्यामुळे 11 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। आरोपींना शिक्षा द्यावी असे पुरावे समोर आले नाहीत। स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब
ओळखण्यात तपास संस्थेला अपयश आलंय. बॉम्बच माहीत नाही तर मिळालेल्या बॉम्ब बंदुका नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही असं मत हायकोर्टानं मांडलं. 2006 लोकल ब्लास्ट प्रकरणामधून निर्दोष मुक्तता केलेल्यांमध्ये जळगाव शहरातील सालारनगरमधील आसिफ खान बशीर खान याचाही समावेश आहे. आसिफच्या परिवारातील सदस्यांनी आम्हाला उशिरा का होईना न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली. मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये 209 जणांचा मृत्यू झाला होता आणि 800 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. पण उच्च न्यायालयानं या प्रकरणातील सर्व 11 आरोपींना निर्दोष सोडले. त्यामुळे तपास यंत्रणांना मोठा झटका बसलाय. साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा द्यावी असे पुरावे समोर आले नाहीत. स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश आले. बॉम्बच माहीत नाही तर मिळालेल्या बॉम्ब बंदुका नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही असं मत हायकोर्टानं नोंदवलं. 2006 लोकल ब्लास्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता केलेल्यांमध्ये जळगाव शहरातील सालारनगरमधील आसिफ खान बशीर खान याचाही समावेश आहे. आसिफच्या परिवारातील सदस्यांनी आम्हाला उशिरा का होईना न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली. कोर्टाच्या निकालानंतर बॉम्बस्फोटातील काही आरोपींची नाशिक, नागपूर आणि अमरावती कारागृहातून सुटका करण्यात आली. सुटकेवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. सुटकेनंतर न्याय मिळाल्याची भावना आरोपींनी व्यक्त केली. मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल धक्कादायक असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. तर कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार अशी माहितीही फडणवीसांनी दिली. नागपूरच्या रेशीमबाग परिसरात चोरट्यांकडून सोसायटीमध्ये चोरी केली जात असल्याचं समोर आलंय. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका युवकाला अमानुष मारहाण करत त्याला चटके दिल्याची घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील बाघळूज गावात घडली. संतोष राठोड असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीमध्ये चड्डी बनियान कोयता गँगनं धुमाकूळ घातला आणि नागरिकांची झोप उडवली आहे. मध्यरात्रीनंतरच्या सुमारास शहरातील विविध भागातील एकूण 6 घरांमध्ये जबरदस्तीनं प्रवेश करून चोरी केली आहे. चोरट्यांनी सोनं, रोख रक्कम, टीव्ही आणि इतर मौल्यवान वस्तू असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. दमनहून एका कारमध्ये होणारी दारू तस्करी विसरवाडी पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांनी 2 दारू तस्करांना अटक करत त्यांच्याकडून 9,36,000चा अवैध दारू साठा जप्त केला. जळगावच्या पारोळा तालुक्यातील कन्हेरे या गावी एकाचा शॉक लागून तर दुसऱ्याचा झोपेतच मृत्यू झालाय. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते. याबाबत पारोळा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुणे ते माजलगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना शिरूर एसटी डेपो इथं 3 जणांनी लाकडी दांडक्यानं मारहाण केली. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये 3घांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ओव्हरटेक केल्याच्या रागातून कारच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. चौकात तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी रस्त्यातील कार बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कोळी इथल्या अवैध रेशन तांदळाच्या गोदामावर कारंजा तहसीलदारांनी छापा टाकला. गोडाऊनमधील अवैधरित्या साठवलेले रेशनच्या तांदळाचे प्रति 50 किलो वजन असलेले एकूण 650 कट्टे जप्त केले.